श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. वर दिलेल्या कोणत्याही एका फुलाला स्पर्श करून बघा. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. स्वामी म्हणतात, अरे थांब, पुढे जाण्यापूर्वी एकदा हे ऐक. आज देव तुझ्याशी महत्त्वाचं बोलणार आहे. होय, तू खूप सहन केलंस, खूप शांत राहिलास, पण आता तुझं आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे. देव आज तुला एक गुपित सांगणार आहे. जे तुला समजलं तर तुझं आयुष्यातील अर्धे समस्या संपतील. होय, कधी कधी देव शांत असतात, पण याचा अर्थ असा नसतो की ते काही करत नाही. आज थेट तुझ्याशी बोलणार आहे. कदाचित हा संदेश तुझ्यासाठीच आहे. म्हणूनच तू बघ. जर तुझ्या मनात सध्या खूप प्रश्न असतील तर आज देव त्या प्रश्नाची उत्तर देणार आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत जाणीव देवाला आहे. आज देव तुझ्या आयुष्यातील त्या दुःखाबद्दल बोलणार आहे जे तू कोणालाही कधीच सांगितलेलं नाहीस. हा साधा व्हिडिओ नाही, हा देव आणि तुझ्यामधला खास संवाद आहे. कारण साक्षात देव तुला आशीर्वाद देत आहे. होय, जे ऐकल्यावर तुझं मन आणि आयुष्य आता हलकं होणार आहे. हा एक क्षण तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. होय, बघ, तू खूप शांत राहिलास. आता त्या शांततेचा फळ तुला मिळणार आहे. बघ, तू शेवटपर्यंत जर ऐकलं तर नक्कीच तुला या सर्व गोष्टीचे उत्तर मिळणार आहे. हे समजलं तर तू कधीच स्वतःला कमजोर समजणार नाही. कधी तुला वाटतं की सगळे तुझ्या विरोधात आहेत. आज देव त्या विचारावर प्रकाश टाकणार आहे. तू खूप वेळ स्वतःला दोष दिला, पण प्रत्येक गोष्टीसाठी तू जबाबदार नव्हतास. वय, तुला तुझ्या आयुष्याची खरी ताकद आता दिसणार आहे. कधी कधी आयुष्यात आपल्याला खूप काही शिकवतं, पण त्या शिकवणीमागे देवाची एक योजना असते. देव आज म्हणत आहे, बाळा, तू अजून हार मानू नकोस, कारण तुझी खरी सुरुवात अजून बाकी आहे. बाळा, तू खूप काळ चिंतेत होता, पण आता तुझी सर्व चिंता दूर होणार आहे. तू लोकांसाठी खूप काही चांगलं केलं, आता त्याचं फळ तुला मिळणार आहे. होय, जो तुझ्या आयुष्यात आता आनंदी तुला बनवणार आहे, तो आशीर्वाद तुला मिळणार आहे. माझ्या लेकरा, तू स्वतःवर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यावर आधीपासूनच विश्वास ठेवला आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर बघ, तू कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, तुला वाटत आहे की हा ऑनलाईन आलेला संदेश खोटरडा आहे, पण नाही माझ्या लेकरा. साक्षात देवाने तुला हे आशीर्वाद पाठवले आहे. ते आशीर्वाद तू चुकवू नकोस, कारण साक्षात देव तुला आता बंद दरवाजे उघडणार आहे. माझ्या लेकरा, जो माणूस सारखाच तक्रारी करत राहतो त्याच्या दारात सुख पण बाहेरूनच परत जातो. वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते. नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता. म्हणून तू स्वतःवर विश्वास ठेव आणि वेळेलाही वेळ दे. माझ्या लेकरा, हे जग असं आहे, मनापासून नाही तर गरज पडली तर आठवण करत असते. म्हणून तू स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान ठेव, नाहीतर लोक तुला तेथेही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील जिथे तुझा अधिकार आहे. माझ्या लेकरा, काही लोकांचं बोलणं हे काट्यापेक्षाही जास्त टोचते. काट्यामुळे झालेली जखम तर भरून निघते, पण मनाला लागलेले बोलणे आयुष्यभर लक्षात राहतो. बाळा, अडचणी जिवंत माणसासमोर येतात,
मेलेल्या लोकांसाठी तर लोक रस्ता रिकामा करतात. होय माझ्या लेकरा, किती विचित्र आहे. एका माणसाची येण्याची बातमी 9 महिने आधी समजते आणि जाण्याची बातमी 9 सेकंद आधीसुद्धा समजत नाही. डोळे बंद होण्यापूर्वी डोळे उघडले तर पूर्ण आयुष्य सुधारला जाणार आहे. होय माझ्या बाळा, बघ माणसं खरं तर बदलत नाहीत, पण ते दाखवून देतात की ते खरे कसे आहेत बाळा. कधी कधी आयुष्यात घडलेल्या वाईट घटना आपल्याला योग्य मार्गावर आणतात. म्हणून तुम्ही हारू नका, डगमगू नका, खचून जाऊ नका. जर कोणाचंही चुकीचं बोलणं तुम्हाला चांगलं वाटत नसेल तर ते प्रेम नाही, तर तुम्ही तुमचं सेल्फ रिस्पेक्ट गमावलं आहे. ज्या आपल्याच लोकांनी त्रास दिलेला असतो, ठोकरलेलं असतं, ते खूप कठोर बनतात मनाने आणि बोलण्याने सुद्धा. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेव, जगावरती नाही. माझ्या बाळा, जर शांत करायला कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. जो रस्ता ईश्वराने तुमच्यासाठी उघडला आहे तो कुणीही कधीच बंद करू शकत नाही. सहमत असाल तर होय स्वामीयाई असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. बाळा, आठवण काढणे, आठवण येणे या 2 वेगळ्या गोष्टी. आठवण आपण त्याची काढतो जे आपले लोक असतात आणि आपली आठवण त्यांना येते जे आपल्याला आपलं मानतात. माझ्या लेकरा, अडचणी आणि संकट आल्यामुळे माणूस एकटा पडतो, पण अडचणी आणि संकट आल्यामुळेच तो मजबूत आणि खणकर आणि स्ट्रॉंग बनतो. माणसाचा स्वभाव खूप विचित्र असतो बाळा. एखादी गोष्ट जर मिळाली तर त्यांना तो पाहत नाही आणि मिळाली नाही तर त्याची कदर करत नाही. म्हणून घमंड आणि गर्व एक मानसिक आजार आहे. याचा इलाज वेळ नक्कीच करते. माझ्या बाळा, स्वतःला असं बनव कोणी तुला सोडलं तरी विसरू शकणार नाही. ज्या व्यक्तीला धोका मिळतो तो जसं जसं वेळ पुढं जाईल तो विसरून जातो, पण जो माणूस धोका देतो त्याला कधीच आनंद मिळत नाही. जेव्हा तुमच्याकडून चूक होते त्यावेळेस समोरचं व्यक्ती जज बनून तुम्हाला शिक्षा सुनावतो आणि जेव्हा समोरचा व्यक्ती चुकीचा असते त्यावेळी वकील म्हणून सफाई द्यायला लागतो. हे जग असंच आहे बाळा. त्यामुळे जगाचा विचार, लोकाचा विचार करत तू बसू नकोस. माझ्या लेकरा, लोकाचं कामच आहे ते बसून चालणाऱ्याला नावे ठेवणार आणि पायी चालणाऱ्याला सुद्धा नावे ठेवणार. आयुष्यात आलेलं वाईट लोक आपल्याला चांगला धडा शिकवून जातात. रस्ते अंधुक असू शकतील पण ध्येय नाही, म्हणून तू हार मानू नका. चांगल्या माणसामध्ये एक वाईट गोष्ट असते आणि ती म्हणजे सगळ्यांना चांगलं समजतं, म्हणून तू चांगलं सगळ्यांना समजू नकोस. या जगात कोणीही चांगलं नाही. आता आनंदाची बातमी तुला नक्कीच मिळणार आहे, फक्त तू विश्वास ठेव. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.